Second important part of Flamingo Bird Trail. Hello, good morning from Care for Nature Foundation. We are at Kopri, Thane East, and you can see these flamingos in flight. ये देखो रोहित पक्षी फ्लेमिंगो इन फ्लाइट और इन द बैकड्रॉप इज दिस हरियम नगर जो उसके पीछे अब्दुल कलाम पार्क के पीछे ये जो खाड़ी एरिया है यहाँ पे ये इतने सारी तादाद में पंछी आए हैं। यहाँ पे फ्लेमिंगोज है, लेसर फ्लेमिंगोज है, गॉडविट्स है और स्टिल्ट है। काफी सारे पंछी यहाँ पे है। ये जो नज़ारा देख रहे हैं ये हमारे थाने ईस्ट में बहुत बढ़िया जगह है। इतना सारा डेवलपमेंट हुआ लेकिन ये जो चप्पा है यहाँ पे अभी भी पंछी आते हैं। थोड़ा बहुत जो रह गया है उसमें भी पंछी इतने आ रहे हैं विच इज़ वाई माई मैसेज इज कि ये जो एरिया है इससे केयर फॉर नेचर फाउंडेशन जो भी बचा है इसमें वो पौधे लगाना चाहते हैं जो यहाँ पे बहुत ज़रूरी है, जो नष्ट हो गए हैं। और ये जो एरिया है इसको ऐसे ही बरकरार रहे ये हम उम्मीद करते हैं। इसी के लिए हम प्रयास ज़रूर करेंगे। ये जो आपको सामने दिख रहा है ये जो डंपिंग ग्राउंड है बिहाइंड हरिओम नगर उसके आगे ही है और वहाँ पे अपने को कई सारे पंछी दिख रहे हैं इन दिस वीडियो। So we are all here today from CFN members are here and we have seen this area. It's a lovely area और यहाँ पे ही हम कुछ ज़रूर करेंगे ऐसा हम सोच रहे हैं और हम आगे जाके कुछ ना कुछ यहाँ पे अपनी तरफ से प्रयास करेंगे कुछ इसको डेवलप करने के लिए। थैंक यू वेरी मच। Through all the known languages, English, Hindi and Marathi, we are showing natural beauty to the viewers and awakening the people to conserve the nature. From this side of the trail you can see the mangrove forest and on the other side there are salt pans. You can watch how the roots of the mangrove trees have come up to breathe the oxygen. From the speech of Sachin Tendulkar you must have known the place where you can come to watch flamingos. Flamingos come here in this season from European countries and from Afghanistan, Iran also. Hello, good morning from Care for Nature Foundation. आपण आता कोपरीला आहोत, ठाणे पूर्व आणि समोर हा पक्ष्यांचा थवा आहे खाडी किनारी आणि समोर त्याच्या मागे नवीन येणाऱ्या सगळ्या बिल्डिंगी आणि शहर ठाणे कोपरी साईडचं जे वाढत चाललेलं ज्या मोठ्या मोठ्या टॉवर्स येत चाललेले आहेत त्याच्या बॅकग्राऊंडला दिसत आहेत आणि हा खाडी परिसर जिथे अजूनही निसर्ग आहे आणि आपण पाहू शकता की फार सुंदर असं हे मिठाग्रह आणि त्याच्यावरती आलेले हे पक्षी त्या पाण्यावरती आणि ही जी वाट आहे आपल्या पीपल्स शाळेच्या मागे तिकडनं आतमध्ये यायला या पंपिंग स्टेशनपर्यंत जातं आणि इथे ही बाजूला कांदळवन जी मँग्रोव्ज दिसत आहेत ते सर्व या इथे अजूनही आहेत, थोड्या प्रमाणात आहेत पण आहेत आणि त्यामुळेच इथे पक्षी येत आहेत। तर हा परिसर जो आहे हा आपल्याला ठेवला पाहिजे, राखून ठेवला पाहिजे आणि हे पक्षी जे येतात त्यांचं हे जे इथे वास्तव्य आहे मायग्रेटरी बर्ड्स आहेत तर ते सगळे इथे पुन्हा आणि दरवर्षी यावेत यासाठी हे आपल्या ठाण्यातलं नंदनवनच आहे मी म्हणेन। शहर वाढतंय पण ही जागा पण महत्त्वाची आहे तितकेच याचं देखील भान असायलाच पाहिजे आणि त्यांच्यासाठी ही जागा संरक्षित आणि त्यांच्यासाठी ही राखीव ठेवणे फार गरजेचं आहे। आणि या व्हिडिओतून तुम्ही पाहतच आहात की किती पक्षी समोर दिसत आहेत। बरेच विविध प्रकारचे पक्षी येतात, सीगल्स आहेत, फ्लेमिंगोज येतात, गॉडविट्स आहेत, ब्लॅक अँड व्हाईट ते स्टिल्ट आहेत, कॉर्मोरंट्स आहेत, बरेच पक्षी इथे आहेत दिसत आहेत आणि त्यासाठीच एक मेसेजच म्हणा की हा असा जो परिसर आहे हा राहिला पाहिजे। मागे तुम्हाला कोपरीचं जे चार्जिंग स्टेशन आहे बसचं तेही इथून दिसतंय, ते आता नवीनच इथे बांधलं गेलं पण हा भोवतालचा जो खाडी परिसर आहे तो राहिला पाहिजे हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने इथे काही ना काहीतरी येऊन थोडंसं योगदान केलं पाहिजे। इकडे जी स्थानिक झाडं आहेत ती लावली पाहिजेत कारण तुम्ही पाहताय खाली जाळ केलेला आहे इथे आणि हा न होता जर हा परिसर राखून ठेवला आणि असे जाळ होणे थांबले पाहिजेत। काही प्रजाती ज्या असतात झाडांच्या त्या नष्ट होतात त्याच्यात। या इथे एक सुंदर अशी काटेसवर आम्हाला दिसली जी फार गरजेची आहे, त्याच्यावरती पण फ्लावरिंग सुरू होणार आहे। ही काटेसवर तुम्ही पाहताय सिल्क कॉटन ट्री अतिशय महत्त्वाचं झाड। तर अशी काही झाडं आहेत आणि त्याच्या बाजूला हा सुबागुळ आहे।
जो फार या इथे जी स्थानिक झाडं आहेत ती कमी होऊन ही सुबागुळ वाढत चालली आहे प्रमाणात. तर ही जी इकडची लोकल स्थानिक झाडं आहेत ती या इथे लावली पाहिजेत, जेणेकरून हा जो परिसर आहे तो अजून चांगल्यापैकी पक्ष्यांना अट्रॅक्ट करायला अजून स्ट्रॉंग झालं पाहिजे. जी त्याची पोटेन्शियल आहे ती वाढवली पाहिजे, कारण आता जेवढं नष्ट होत चाललंय सर तेवढंच आपण इथे वाढवून चांगलं पुन्हा सुरक्षित केलं पाहिजे. Thank you very much. These salt pans provide flamingos ample of food source. You can watch flamingos till next 3-4 months. Before the monsoon starts, they return to their original place. Maybe from December to May you can watch them. When breeding season of flamingos are over, both male and female flamingos lose their pink pigments and they turn to white color. We are doing some innovative work to collect the litter and garbage where visitors have put here carelessly. Isn't it the responsibility of all citizens to keep our environment clean? We are damaging our own home. Cleanliness is very important. Let's hear what Sheila Bagale says. परिसर इतका सुंदर आहे आणि इतके पक्षी इथे आलेले आहेत, पण हे फिरताना मला हे बघून फार वाईट वाटलं. हा कचरा, ठाणेकरांना विनंती आहे की कृपया हे सगळं करू नका हो, आपला परिसर स्वच्छ ठेवा. Please spread this message to all the viewers. During this trail, we have also watched some unique trees and a snake-like creature, a dog hunting to catch the birds. If he was successful or he failed, we'll watch this in the next part. So stay connected to me. Please share, like and comment.